नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे आपलं न्यूज मराठी 24/7च्या या खास रिपोर्टमध्ये। तर आज आपण बोलणार आहोत केंद्र शासनाच्या तपास यंत्रणांबद्दल। केंद्र शासनाच्या अखत्यारीत हवाला प्रकरणी भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआय, ईडी तसंच ड्रग्ज प्रकरणांची चौकशी करण्याची जबाबदारी एनसीबी या विभागाची आहे। मागील 10 ते 11 वर्षांपासून ईडी लहानांपासून मोठ्या लोकांनाही माहीत झाली आहे। ईडी कार्यान्वित केली आहे का? केंद्र शासनाकडून ईडीस काही विशिष्ट अधिकार प्रदान केले आहेत का? याबाबत आमचे काहीच सांगणे नाही। आपणास माहीत असेल, काही वर्षांपूर्वी आदर्श आचारसंहिता किती लोकांना माहीत होती? मुख्य निवडणूक आयुक्तपदी TN शेषन यांची नियुक्ती झाल्यानंतर हे आपणास माहीत झाले। मग असेच काही ईडीच्या बाबतीत झाले असेल काय? काही वर्षांपासून ईडी, एनसीबी, सीबीआय या देशात नव्हत्या का? निश्चितच होत्या, पण त्यावेळेस TN शेषन सारखा कार्यक्षम अधिकारी होता असे काही अधिकारी नाहीत का आता? असतील मग ते काम करत नाहीत का? हे सर्व झाले झरतरचे प्रश्न। ठीक आहे, आपण ईडी बाबत थोडे समजून घेऊ। संपूर्ण भारतात बेहिशोबी मालमत्ता आणि करोडोच्या घोटाळ्यांचा तपास ईडी ही केंद्र शासनाची तपास यंत्रणा करते। मोठमोठ्या दिग्गजांना आतापर्यंत ईडीने घाम फोडलाय। मग ईडी खरंच एवढी पॉवरफुल आहे का? ईडी ही भारत सरकारच्या महसूल विभाग अर्थ मंत्रालयाअंतर्गत एक विशेष आर्थिक तपास यंत्रणा आहे। ईडीमध्ये काम करणारे अधिकारी उत्तम ज्ञानी आणि निर्भीड असतात। ईडी प्रामुख्याने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट म्हणजेच 1999 ला आलेला फेमा तसंच 2002चा मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा PMLA हे कायदे येतात। ईडी चौकशी प्रकरणात संबंधिता चौकशीसाठी कार्यालयात बोलावण्यात येते। त्यांना प्रश्न विचारले जातात। ही प्रक्रिया बऱ्याच वेळेस केली जाते आणि ज्या वेळेस अधिकाऱ्यांना खात्री होते की प्रकरणात यांचा सहभाग आहे त्याच वेळेस त्यांना अटक करण्यात येते। मागील काही वर्षांपासून असे लोक ज्यांना आपण VVIP म्हणतो असेच व्यक्ती यामध्ये अडकत आहेत। नावे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत। संशोधनाचा विषय म्हणजे यामध्ये काही विशिष्ट राजकीय किंवा व्यावसायिक अडकत आहेत का? या बाबतीत काळच ठरवेल। आपण इथे फक्त ईडी म्हणजे काय याबाबत थोडक्यात माहिती दिली, जो आपला उद्देश होता। अपेक्षा करते ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7।